तुमची पण वृषभ रास आहे का? मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वृषभ राशीच्या जातकांनो, अमावस्येच्या काळी रात्रीनंतर एक असा भयंकर महाविनाश होणार आहे ज्याची कल्पना कुणीही केली नसेल. कारण ज्या घरात हस्ती खेळती माणसं आहेत ती अचानक रडायला लागतील. ब्रह्मांडात एक अशी भयंकर घडामोडी घडत आहे ज्यामुळे मोठ्या मोठ्याचे अंदाजसुद्धा धुळीस मिळत आहे. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर पुढच्या काही तासात तुमच्या आयुष्यात असं मोठं कांड घडेल जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण मंडळींनो, एका मिनिटासाठी थांबून विचार करा. हे अश्रू एका मिनिटासाठी जरा थांबून विचार करा. हे अश्रू दुःखाचे असणार की अति आनंदाचे? जो सत्यानाश होणार आहे तो तुमचा होणार की तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूचा? होय मंडळींनो, या अमावस्येला ब्रह्मांडात एक अशी दुर्मिळ उलथापालथ होत आहे जी गेल्या अनेक दशकामध्ये झाली नव्हती. पण लक्षात ठेवा, या काळात केलेली फक्त एक चूक तुम्हाला भीकेला लावू शकते आणि संकटाच्या खाईत ढकलून देऊ शकते. विशेषतः बाहेरच्या कोणाजवळही जाऊ नका आणि या एका जागी एकट्याने मुळीच जाऊ नका. विशेषतः या बाहेरच्या लोकांच्या घरीच, विशेषतः तुमच्या शेजारच्या एका माणसाच्या घरचे खाऊ नका आणि एका अशा ठिकाणी एकट्यात मुळीच जाऊ नका. मंडळींनो, हा दिलेला इशारा जरा तुम्ही दुर्लक्षित केला या अमावस्येला तर पश्चातापाशिवाय तुमच्या हाती काहीच उरणार नाही. पण जर तुम्ही एक चूक टाळली मंडळींनो, जर तुम्ही ही एक चूक टाळली तर या 5 घटना ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रूचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू पाहण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. कारण शेवटची 5वी जी घटना आहे ना, ती ऐकून तुम्ही स्वतः देवाला सुद्धा धन्यवाद द्याल. चला तर मग जाणून घ्या अमावस्येचा संपूर्ण खरा भविष्यवाणीचा रिपोर्ट. तर वृषभ राशी जातकांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. येत्या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, मानसिकता, जुने कलश या सर्वांचा संपूर्ण सत्यानाश होणार आहे. कारण गेले काही काळापासून वृषभ राशीच्या जातकांना ज्या अनामिका भीती आणि अडचणी घेरले होते त्या ढगांचा आता अंत सीमित झाला आहे. ग्रहांच्या विशेष हालचालीमुळे तुमच्या राशीवर असलेला जुना नकारात्मक प्रभाव नष्ट होणार असून ज्या गोष्टीमुळे तुमच्या प्रगतीत अडथळा येत होता त्या सर्व गोष्टी आता मुळासकट नष्ट होतील. हा सत्यानाश तुमच्या आयुष्याचा नसून तुम्हाला त्रास देणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा असणार आहे. वृषभ राशी जातकांनो, हा काळ अत्यंत दिलासादायक सुद्धा आहे. विशेषतः तुमचे गुप्त शत्रूचे आणि प्रतिस्पर्धकाचे कारस्थान पूर्णपणे धुळीस मिळेल. कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात जे लोक तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचत होती त्यांचा पर्दाफाश होईल आणि ते स्वयंचलितपणे तुमच्या मार्गातून बाजूला होतील. यासोबतच आरोग्याशी संबंधित दीर्घकालीन समस्या असो किंवा मनावर असलेले ओझे असो ते अचानक निघून जाऊन तुम्हाला एक नवीन मोकळा श्वास घेता येईल. थोडक्यात सांगायचं तर तुमच्यातील नकर्मतेचा अंत होणार असून सुवर्ण काळाची सुरुवात असणार आहे. अमावस्येच्या ब्रह्मांडे उलथापालथीनंतर वृषभ राशीच्या जातकांसाठी यशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. कोर्ट कचेरीचे खटले असो, आर्थिक अडचण असो किंवा अडकलेले जुने व्यवहार असो, या सर्व समस्याचा निपाटारा मंडळींनो होणार आहे. आणि त्यामुळे बऱ्याच दिवसापासून थकीत असलेले तुमचे पैसेसुद्धा तुम्हाला परत मिळण्याचे योग तयार झाले आहेत. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईलच आणि ज्या जुन्या संकटामुळे तुमच्या हस्ते खेळते आयुष्य थांबले होते त्या संकटाचं सुद्धा नायनाट होणार आहे. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सकर्मतेचा आणि आनंदाचा सुवर्ण सूर्य उगवणार. त्यासोबतच वृषभ राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, या अमावस्येनंतर तुमच्या घरात मनात आनंदाचा वर्षा होईलच. पण हस्ती खेळती माणसं मात्र रडायला लागणार. या वाक्याचा खरा अर्थ हाच आहे की दुःखाचे दिवस संपून डोळ्यात अति आनंदाचे अश्रू वाहतील. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्या शनीची, ज्या बातमीची किंवा ज्या यशाची गेले कित्येक वर्ष
चातकासारखी वाट पाहिली होती ते सुवर्ण क्षण आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेत. घरातील वातावरण अचानक इतके भावुक आनंदीय होईल की जुन्या सर्व वेदना एका क्षणा अर्थात विसरल्या जातील. मंडळींनो, या महिन्यामध्ये विशेषतः कुटुंब, नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यात एक मोठा चमत्कार सुद्धा घडेल. बऱ्याच दिवसापासून ताणलेले संबंध, कुटुंबी गैरसमज किंवा दुर्वा निर्माण झाल्यामुळे नात्यामध्ये जो अचानक गोडवा गेला होता तो पुन्हा येईल. आणि अपत्य प्राप्तीची वाट पाहणाऱ्या किंवा मुलांच्या करिअरबद्दल चिंतित असणाऱ्यांना, पालकांना सुद्धा अशा काही अद्भुतपूर्वक खुशखबऱ्या मिळतील की घरात प्रत्येकजण आनंदाने गदगद होईल. इतके मूकपणे सहन केलेल्या त्रासाचे फळ मंडळीनो, इतके दिवस तुम्ही पाहिलेले स्वप्न जेव्हा डोळ्यासमोर यश म्हणून येईल तेव्हा आनंद आवरणारे कठीण होईल. सर्वांच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागतील. मंडळीनो, या व्यतिरिक्त करिअर असो, नोकरी क्षेत्रामध्ये तुम्हाला यश थक्क करणारे असेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रमोशन, स्वप्नातील नवीन नोकरीचा कॉल असो किंवा एखाद्या मोठ्या व्यवसायाची डील फायनल झाल्याची बातमी तुम्हाला याच काळात मिळेल. तुम्ही केलेल्या कष्टाचे, त्यागाची चीज झालेले पाऊण तुम्ही फक्त आणि फक्त तुमचंच नाही तर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रियजनांच्या डोळ्यात सुद्धा अभिमानाचे, आनंदाचे उभे पाणी राहतील. परंतु हा काळ तुमच्या आयुष्यातील भावनिक आणि अत्यंत सुखद टर्निंग पॉईंट ठरणार आहे. त्यासोबतच वृश्चिक राशी जातकांनो, या अमावास्येला ब्रह्मांडात एक असं अलौकिक आणि अत्यंत दुर्मिळ राजयोग तयार होतोय, आकार येतोय, जो गेले कित्येक दशकात पाहायला मिळाला नसेल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ग्रहांची उलथापालथ साधीच नाही, कारण तुमच्या कुंडलीत मंगळ गुरुचा आणि महापरिवर्तन योग आणि महालक्ष्मी राजयोग एकाच वेळी सक्रिय होत आहे. मंगळ हा अत्यंत आक्रमक व शक्तिशाली स्थितीत येत असल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व ग्रहांचे दोष असतील, शनीची साडेसती किंवा ढयाचा जो दुष्प्रभाव आहे किंवा राहुकेतूचा अडथळा या महायोगाच्या ज्वालामुळे जळून भरभस्मत होणार आहे. ग्रहांच्या महायुतीमुळे तुमच्या शरीरात आणि मनामध्ये एक प्रचंड अदृश्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा सुद्धा संचार होईल. हा योग सक्रिय होताच गेले अनेक वर्षापासून तुमच्या प्रगतीला लागलेले जे ग्रहण आहे मंडळीनं ते सुद्धा सुटणार आहे. ज्या कामामध्ये तुम्ही हात घालत होतात आणि अपयश येत होतं तेच काम आता एका चुटकीसरशी फसते होईल. तुमच्यातील निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि आकर्षक शक्ती इतकी तीव्र होईल की समोरचा कोणताही व्यक्ती तुमच्या प्रभावाखाली आल्याशिवाय राहणार नाही. यासोबतच या दुर्मिळ योगामुळे तुमच्या भाग्यदायाचे बंद दरवाजे सुद्धा सतत उघडे होतील. असा हा काळ आहे जिथे तुमचं नशीब दुप्पट वेगाने धावायला लागेल. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज, जो इंट्युशन पॉवर आहे मंडळीनं, इतका प्रबळ होईल की येणारी सर्व संकटे किंवा मिळणारी नफ्याची संधी सुद्धा तुम्हाला आधीच जाणवू लागेल. या निसर्गाची ब्रह्मांडे संपूर्ण ताकद, ग्रहांचे दुर्मिळ राजयोग आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. थोडक्यात सांगायचं तर वृश्चिक राशी जातकांसाठी आता अंधाराकडून ते सुवर्ण काळाकडे असो, थक्क करणारा सुवर्ण प्रवास आता सुरू होईल. या अमावस्येनंतर त्यासोबतच असा महाउलता पालताच्या आणि सुवर्ण काळाच्या उंबरठ्यावर असताना वृश्चिक राशी जातकाकडून ही अत्यंत महत्त्वाची चूक मुळीच करू नका. जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडत असतो तेव्हा नकारात्मक शक्ती असो किंवा काही हितशत्रू तुमच्या या प्रगतीमध्ये अडथळा आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असताना, त्यामुळे ग्रहांच्या संवेदनशील काळात स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि भाग्यदायाची संधी हातातून निसटू नये म्हणून खालील जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरच्या कोणाजवळ खाऊ पिऊ नका. या काळात तुमच्या प्रगतीवर जळणारी गुप्त शत्रूची नजर असते. ओळख पाळख नसलेल्या किंवा ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकणार नाही अशा व्यक्तीकडून दिलेले अन्न किंवा गोड पदार्थ स्वीकारणे टाळा. ग्रहांची स्थिती नाजूक असताना वाईट नजर, कटकार असतानाचा थेट प्रभाव तुमच्या आरोग्य आणि मानसिक शक्ती म्हणजे शांतीवर पडू शकतो. त्यामुळे या दिवसात फक्त घरातील सात्विक अन्नाचा प्राधान्य घ्या. यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे एकट्यात प्रवास करणं किंवा निर्जन ठिकाणी जाणं टाळावं. या अमावस्येच्या आसपासच्या काळात ब्रह्मांडात ऊर्जेचे मोठे वादळ असते. अशा वेळी रात्रीच्या वेळी ऐनवेळी अनोळखी उदासीने ठिकाणी एकटे जाणे धोक्याचे ठरू शकते. तुम्हाला मनातील सकर्मता आणि एकाग्रता भटकू नये यासाठी गर्दीच्या किंवा एकांत ठिकाणापासून दूर राहा. या काळात देवाचे स्मरण करा, संयम बाळगा आणि आपल्या जवळच्या विश्वासी माणसाच्या सोबत राहणं तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतं, लक्षात घ्या. यासोबतच या सुवर्ण म्हणजेच की पहा मंडळीनं, सर्व ब्रह्मांडे उलथापालथीनंतर आणि घेतलेल्या खबरदारीनंतर तुमच्या आयुष्यात आर्थिक व कौटुंबिक भरभराटीचा एक नवा सुवर्ण काळ सुरू होणार आहे. वृश्चिक राशी जातकांसाठी हा काळ केवळ मानसिक शांती देणारा नसेल तर भौतिक आणि आर्थिक समृद्धीचा मार्ग सुकर करणारा ठरेल. ग्रहांचे हे शुभ संकेत दर्शवतात की तुमच्या कष्टाचे फळ आता तुम्हाला दुप्पट वेगाने मिळायला सुरुवात होईलच आणि सर्व क्षेत्रात
तुमची प्रगती वेगाने होईल. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या काळात तुम्हाला अनेक अकल्पित धनलाभाची संधी मिळणार आहेत. थकीत असलेले जुने पैसे असो, जुनी देणी असो किंवा अडकलेली मालमत्ता केवळ मोकळी होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा किंवा नवीन व्यवसाय करण्याचा किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. मंडळींनो, लक्षात घ्या, व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्तोत्र निर्माण होतील. या अमावस्येनंतर नोकरीत पगारवाढीची किंवा बोनसच्या शुभ बातम्याही मिळतील, ज्यामुळे तुमची तिजोरी पुन्हा एकदा आनंदाने भरून जाईल. कौटुंबिक आयुष्यात सुद्धा समृद्धी, शांतीचे साम्राज्य निर्माण होईल. घरातले जुने वाद, गैरसमज, कलेश कायमचे नष्ट होऊन परंपर प्रेम, आनंद, आधार वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसू लागेल आणि सर्वजण एकत्र येऊन घरातील मंगल कार्य साजरी करतील. एकंदरीत हा काळ तुमच्या कुटुंबाला सुरक्षित, स्थैर्य आणि अफाट यश देऊन जाणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशी जातकांनो, ग्रहांचा अद्भुत योग आणि यशाचा हा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्यात इतिहास घडवण्यासाठी आलाय. जर तुम्हाला ही भविष्यवाणी खरंच आवडली असेल तर निसर्गाच्या ब्रह्मांडाच्या सकर्मक ओढावर तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि शुभ संकेत तुमच्या जवळच्या वृश्चिक राशीच्या मंडळींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करून लगेच अचूक राशी भविष्यवाणी आणि रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत